एकीकडे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते हे भाजपच्या कार्यकर्त्यांवर या निवडणुकीच्या प्रचारात पैसे वाटपाचा आरोप करतायत आणि त्यांची रस्त्यावरच अगदी यथेच्छ धुलाई करतायत. तर यामध्ये भाजप सुद्धा कुठे कमी नाहीये. ते सुद्धा एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना अगदी पकडून पकडून ठोकून काढतायत. म्हणजे एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एक जीवानं लढताना दिसत आहेत. त्यांची युती कुठं अभेद्य असल्यासारखी, त्यांच्यामध्ये मतभेद त्यांनी कुठेही बाहेर येऊ दिले नाहीत. आता दोन पक्ष एकत्रित येणार म्हणजे कुठेतरी जागा वाटपावरून किंवा कोणत्याही प्रश्नावरून मतभेद हे नक्की होऊ शकतात. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अतिशय कटाक्षानं त्यांच्यामध्ये कुठलेच मतभेद नाहीत. महाराष्ट्राच्या हितापुढे आमच्यातले वाद हे गौण आहेत, त्याला काही एक काडीची किंमत नाही, आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे खरोखर या निवडणूक पूर्व काळामध्ये या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दाखवूनच दिलेलं आहे. पण या भाजपा आणि या एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांनी मात्र त्यांच्यामध्ये त्या महायुतीमध्ये कशा पद्धतीनं अनाचार गोंधळ माजलेला आहे आणि कसा त्यांचा एकमेकावर विश्वास नाही या संदर्भात त्यांनी म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला यथेच्छ या त्यांच्या संस्कृतीचं, राजकीय संस्कृतीचं, राडा संस्कृतीचं दर्शन त्यांनी महाराष्ट्राला घडवलंय. कारण भाजपची विचारधारा आता कुठंतरी संपल्याचं ते द्योतक आहे. कारण या निवडणुकामध्ये म्हणजे लोकसभेपासूनच महाराष्ट्रामध्ये या भाजपनं कसलीही विचारधारा, कसलाही विचार म्हणजे नैतिकतेला धरून कसलाही राजकीय व्यवहार केलेला नाही. म्हणजे ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच पक्षामध्ये घेतलं, ज्यांना आपण भ्रष्टाचारी ठरवलं, देशद्रोही ठरवलं, ज्यांच्यावर म्हणजे अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले तेच सत्तेमध्ये घेतले आणि त्यांनाच मानाची पानं सुद्धा या भाजपनं दिली आहेत. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या निवडणूक पूर्व जी चढाई या महायुतीवर केली त्यामध्ये भाजपचे हे सगळे दुर्गुण, म्हणजे भाजपा ही कशी त्या अदानी धार्जिनी आहे, अदानी कसे देश गिळतायत, मोनोपोली कशी तयार होते हे दाखवून म्हणजे भाजपला म्हणजे MIM बरोबर युती काय करतायत, काँग्रेस बरोबर युती काय करतायत असं म्हणून या भाजपच्या पूर्ण विचारधारेला म्हणजे त्या भाजपचं राजकीय वस्त्रहरण या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक पूर्व प्रचाराच्या काळामध्ये करून घेतलंय. आणि त्यांनी मात्र त्यांचा संदेश जो द्यायचा आहे तो संदेश मात्र एक जीवानं एक दिलानं दिलाय. आता निवडणुकीचा प्रचार संपलाय. जसे मोदी निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर जी परसेप्शनची लढाई जिंकतात, कुठेतरी त्या गुहेमध्ये जाऊन हे करतात, ध्यानाला बसतात म्हणजे आणि ते टीव्हीवर दिसतात, अगदी तेच चित्र, तेच परसेप्शन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता या मुंबादेवीच्या दर्शनाला गेले. म्हणजे हा महाराष्ट्रीयन मुंबईतल्या मराठी माणसाला आपण एक जीवानं लढलं पाहिजे, त्यासाठी त्यांनी तो जो ऐक्याचा संदेश त्यांनी दिलाय यामध्ये कुठेतरी भाजपा महायुती फार मागे पडलेली दिसते आहे. आणि यातच या राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची म्हणजे 1966च्या शिवसेनेची आठवण यावी यासाठी त्यांनी आणखी एक डाव खेळला. तो म्हणजे मी मराठी भगवा गार्ड नावाचे जी युवकांची फौज गार्ड त्यांनी उभं केलंय. 2000 तरुणांचं हे जे पथक असणार आहे हे मुंबईच्या रस्त्यावर उद्या फिरताना दिसणार आहे. आणि त्यांना काम काय दिलंय, त्यांना प्रशिक्षण दिलंय आणि त्यांना काम पण दिलंय. ते काम म्हणजे बोगस मतदान होऊ द्यायचं नाही. दुबार मतदार कुठे जर दिसला तर त्याला तिथेच त्याचा बंदोबस्त करावा, अशा पद्धतीचे आदेश या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या भगव्या गार्डला दिलेले आहेत. मग उद्या जेव्हा हे भगवा गार्ड मुंबईच्या रस्तोरस्ती दिसायला लागेल त्यावेळेस मुंबईकरांना त्या शिवसेनेची आठवण यावी. बाळासाहेबांचा जो काही वारसा आहे तो खऱ्या अर्थानं ही शिवसेना आणि मनसे यांची युती पुढे चालवते आणि आपले रक्षक तारणहार म्हणजे आपली मुंबई वाचवायची जर असेल तर या भगव्या गार्डशिवाय, या मराठी माणसाशिवाय म्हणजे राज आणि उद्धव शिवाय या मुंबईला आणि महाराष्ट्राला पर्याय नाही. हे असं चित्र या मुंबईकरांच्या मनामध्ये उद्या दिसलं तर नवल वाटायला नको. आणि यातच मग हे जे जुना शिवसैनिक
जुनं ते शिवसेनेचं चैतन्य, तो सैनिकाचा तो मनामधला अंतकरणातला जो निखार आहे, सैनिक खऱ्या अर्थानं तो पुन्हा नव्यानं नव्या जोमानं उत्साहानं ज्यावेळेस उद्याच्याला बाहेर पडेल त्यावेळेस चित्र वेगळं दिसू शकतं. म्हणजे या निवडणूक पूर्व प्रचाराच्या लढाईमध्ये आणि कुठेतरी या दोघांमध्ये काहीच मतभेद नाही आहेत. महाराष्ट्राच्या पुढे आमच्यातले मतभेद किंवा आमच्यातली भांडणं ही किरकोळ आहेत, त्याला काडीची किंमत नाही, हे ते जे बोलले ते त्यांनी निवडणूक पूर्व प्रचारामध्ये दाखवून दिलंय. भाजपा मात्र आणि एकनाथ शिंदे कुठेतरी यामध्ये फार मागे पडलेत. त्यांनी एकमेकांचे जे काही वाभाडे काढलेत आणि एकमेकांच्या कार्यकर्त्याला जे त्यांनी ठोकून काढलंय ते कुठंतरी त्यांच्यामध्ये काहीच आलबेल नाही. त्यामुळं या निवडणूक प्रचारपूर्व लढाईत महायुती या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पुढे कुठंच दिसत नाहीये. म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मास्टर स्ट्रोक खरोखर खेळलाय का, याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.